मला नाही बघवत हे सगळं. मी मी धैर्यांना सगळं खरं सांगून टाकणार आहे. पास झाला आता. नाही नाही सावी, हा काय असा वेडेपणा करू नकोस. ऐक ना बहिणी प्लीज तुम्ही मला नका अडू. मला जायचं. नाही नाही सावी, हे बघ असं भावनेच्या भरात तू काहीही करणार नाहीयेस. मी सांगते ना तुला, तू ऐक माझं. तू चल बरं आत. चल सावी चल ना. इथे बस. वहिनी आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. आपण दामिनी मॅडमच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी किती काय काय केलं. माझ्यामुळे मी तुम्हाला सुद्धा या रिस्क मध्ये ओढलं. धैर्यांशी खोटं बोलत राहिले. मला आता सगळं नाही सहन होत. आपल्याला धैर्यांना सांगण्या वाचून दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. सावी, आहे एक ऑप्शन आहे. कसलं ऑप्शन? आईंना विसामांना भेटायचंय. काय? अगं मरण्याच्या भीतीने ना त्या पुरत्या घाबरल्यात. सावी, आपण अजूनही डाव हरलेलो नाहीये. आपल्याला हवा होता तो अंतिम खेळ अजूनही खेळता येऊ शकतो. हा वहिनी, बरोबर आहे तुमचं. आपण अजून हरलेलो नाहीये. आपण अजूनही पुरावे गोळा करू शकतो. आणि आता काय वाटेल ते झालं. हार मानायची नाही. पुरावे मिळवूनच राहायचे. सावी, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. खरे सगळे असल्यावरती विसम्मा आईला कशा भेटायला येणार? नाही वहीन, आता विसाम्मा दामिनी मॅडमना भेटायला नाही येणार. आता दामिनी विसाम्माला भेटायला येणार. हिंदी तर केव्हाची गेली, कधी येणार काय माहित नाही. काय झालं तरी विसामानाच भेटायलाच पाहिजे. अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण झाली पाहिजे. नाहीतर आजची रात्र माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल. नाही नाही नाही, आज नाही होणार. काय करू आता मी, काय करू? आई, आई, नीता, आई एक मिनिट. तुझं बोलणं झालं? त्या भेटल्या तुला? हो आई, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. काय 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 म्हणाल? मला भेटायला तयार आहेत ना? तर तुम्हाला भेटायला तयार आहेत. म्हणजे म्हणजे मी वाचणार, मी मरणार नाही, मी मरणार नाही. पण काय नीता, तू एक काम कर, त्यांना बोलून गे लगेच. धैर्य भास्करला कसं गप्पा करायचं ना ते मी बघते. तुझा आई आई ऐका, त्या इकडे यायला तयार नाही आहेत. म्हणजे धैर्य भाऊजींनी त्यांच्या पूजेत विघ्न आणलं म्हणून लय चिडल्यात होत्या. तुमचा जर माझ्या विद्येवर विश्वास नसेल तर मी तुमच्या घरी पाऊलही ठेवणार नाही असं म्हणतात त्या. मग आता काय करायचं? आता आई, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल. चालेल चालेल, हा आपण जाऊ त्यांच्याकडे. त्या सांगतील तिकडे जाऊ. मी सगळं करायला तयार आहे. मला मरायचं नाहीये. काही झालं तरी मला मरायचं नाहीये. आपण जाऊया. आई, जाऊया ना. आई, आज आपल्याला त्यांच्याकडे नाही जाता येणार. नाही का? त्या तर म्हणाल होत्या माझी आजची शेवटची रात्र आहे म्हणून. हो आई, पण त्यांनी आज तुमच्यावरचं संकट कसं बसं थोपवलंय. आता त्या आत्म्यांना सुद्धा शांत केलंय. आई, त्यामुळे आज रात्री तुमच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये.
पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, उद्या जर हे विधी पूर्ण नाही झाले तर मात्र नाही, उद्या होणार. उद्या 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 पूजा पूर्ण होणार. त्या सांगतील तसं मी सगळं करायला तयार आहे. उद्या काही झालं तरी मी पूजा पूर्ण करणार. तू त्यांना सांगून टाक आम्ही उद्या येतो म्हणून. हो आई, मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही शांत व्हा बरं आणि नका काळजी करू. तुम्ही बघा तुमचा अवतार कसा करून घेतला आहे. तुम्ही जरा फ्रेश होऊन घेता का? आले मी. हो. हे बघ ना, मी जाऊन येते. तू इथेच थांब. जाऊ नकोस. हो आई, मी आहे तेच. मी आलेच. आपली भेट नक्की होणार दामिनी मॅडम. आणि यावेळी काही वाटेल ते झालं तरी मी तुमच्याकडनं सगळं कबूल करून घेणार. जितकं तुम्ही या भेटीची वाट बघताय तितकीच मी सुद्धा वाट बघते. कसली वाट बघतेस? आणि हे कानात काय आहे तुझ्या? इयरफोन्स? सावी, आता हे इयरफोन्स कोणी दिले तुला? बघू दे जरा. माझेच आहेत, खेळण्यातले आहेत. मी हे इयरफोन्स लावून ना देव बाप्पाशी बोलत असते. माझ्या मनातलं सगळं सांगते त्याला. बघू दे जरा. सावी, अगं खरे इयरफोन्स आहेत हे. कोणी दिले तुला? आता जर धैर्यांनी दामिनी मॅडम आणि नीता वहिनींचं बोलणं ऐकलं तर, त्यांना सगळं कळलं तर, देवा आता तूच काहीतरी कर. हॅलो देवबाप्पा, ऐकतोयस ना? सावी तुझ्याशी बोलते ना रोज. मग तू ना तिला खूप सारी खेळणी दे आणि तिला कायम सुखी ठेव. आमच्या सावीला कधीच रडवू नको, नेहमी हसत ठेव बरं का? म्हणजे धैर्यांनी काहीच ऐकलं नाही. दामिनी मॅडम खोलीतून बाहेर गेले की काय? तू सारखी चेष्टा करतो माझी. मी नाही बोलणार तुझ्याशी. मला वाईट वाटलं. सावी बाळा, मी चेष्टा नाही केली. नाही, तू सारखं असं बोलतो. कट्टी, मी नाही बोलणार. सावी, मी खरंच चेष्टा नाही केली. सांगितलं ना, कट्टी. ठीक आहे, तू जर अशी रुसणार असशील ना तर मग मी पण रुसलोय.
तुझं दरवेळेच आहे. मी थोडं काहीतरी बोललो की लगेच रुसून बसते. मग आता मला पण वाईट वाटलंय. पण मी खरंच कट्टी आहे तुझ्याशी. ठीक आहे, मी पण कट्टी आहे. मग तू माझी समजूत नाही काढणार. नाही, आता कशी हसलीस बरं? पण तू चिडायचं. फ्रेंड, आपण सेम बोललो. सेम पिंच. सेम पिंच. आता हे काय नवीन? मला आर्याने सांगितलं असं सेम बोललो ना की मग सेम पिंच असतं. सेम पिंच. गप. अच्छा, असं असतंय का? मग मी पण सेम. फ्रेंड, किती जोरात चिमटा काढलास. अगं तू गप. थांब. सावी थांब. गप. सावी काय करते सावी? आता कुठे पळशील? हा, सॉरी फ्रेंड, सॉरी. थँक्यू. का? असंच. सांग ना फ्रेंड. हे म्हणजे घरात एवढं टेन्शन सुरू आहे, पण मी तुझ्या सोबत असलो ना की माझ्या चेहऱ्यावरची स्माइल कमीच होत नाही. म्हणून थँक्यू. वेलकम. आणि जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे ना तोपर्यंत टेन्शन नॉट. मी तुला नेहमी हसवत राहीन. प्रॉमिस. धैर्य, तुम्हाला सगळं सत्य कळेल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हरवणार आणि ते माझ्यामुळे हरवणार. पण तुम्हाला सगळं खरं कळणं खूप गरजेचं आहे. काय झालं? ठीक आहे, तुला नसलं प्रॉमिस करायचं तर नको करू, पण मी तुला प्रॉमिस करतो की तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल मी कधीच कमी होऊ देणार नाही. तुला कायम सुखात ठेवेल. आता हा सगळा पसारा तूच उचलून ठेव बेडवर. हा, मी आलोच.
आज की ताजा खबर. काय वाच की वाच. वृत्तपत्र? मी दामिनी मुजुमदार, कोल्हापूर. मुजुमदार ग्रुप ऑफ बिझनेसचे एकमेव मालक. मी पूर्ण शुद्धीत आणि संपूर्ण विचाराने माझ्या कायदेशीर सल्लागारांची चर्चा करून हे ठरवते की मी माझ्या पश्चात सर्व मिळकतीचे आणि बिझनेसचे सर्वाधिकार माझे दोन्ही सुपुत्र विलास मुजुमदार आणि भास्कर मुजुमदार यांना देण्यात यावेत असं मी या मृत्यूपत्राद्वारे लिहून ठेवत आहे. हे भास्कर, तो जॅकपॉट आहे की. पण याच्यावर आईच्या सह्या कुठे आहेत? अरे दादा, सया कशाला पाहिजे? आपल्या आईला येड लागलंय. आता ना फक्त आई येडी झाली. एकदा का ते सिद्ध झालं की मग ही सगळी प्रॉपर्टी आपली. भास्कर, दादा, मला आपल्या आईची लय काळजी वाटते रे. आपली आई डोक्यावर पडली आणि झाली. दादा, डॉक्टरांना फोन लाव आणि आईला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाक. लाव की फोन. लाव. हॅलो डॉक्टर. अगं, घरात सगळे असताना आपण बाहेर पडायचं कसं? मी काय म्हणते, सगळे झोपले की मग आपण बाहेर जाऊया. अगं पण सावी, असं कसं शक्य आहे? धैर्य भाऊजी सारखे तुझ्या बरोबर असतात आणि आता आईंना बरं नाही म्हणून सगळ्यांचंच त्यांच्यावर लक्ष आहे. आईंनाही बाहेर पडणं कसं शक्य होईल? वहिनी, आपल्याकडे हा लास्ट चान्स आहे. आपल्याला काही करून हे सगळं पॉसिबल करायचंय. अगं, पण आपण आईंना घेऊन बाहेर कुठे जाणार आहोत? मी रीना परागला जागा शोधायला सांगितली, एखादी पडीक जागा. सावी, रीनाचा मेसेज आलाय, जागा मिळाली. हे बघ. सावी, आता आपलं मोठं टेन्शन गेलं बघ. हो ना, आता कसलेही विघ्न नको, सगळं नीट होते आणि आज तरी आईंकडनं कबुली मिळू दे. कोणी आहे का घरात? आत्ता कोण आलं असेल? नाही माहित. चला बघूयात. हा. डॉक्टर, तुम्ही इथं? आम्ही बोलवले त्यांना. हो, पण का? काय झालं? नाही म्हणजे सावीला तर बरं आहे ना? सावीसाठी नाही, आईसाठी बोलवलं. नाही, काय आहे, आई ना हल्ली लय विचित्र वागायला. तिला ती बाई काय दिसते, ती कालची अघोरी पूजा. तिच्या डोक्यावर ना जरा परिणाम झालाय. तिला उपचारांची गरज आहे म्हणून बोलवलंय. नाही नाही, हे जर दामिनी मॅडमना खरंच घेऊन गेले तर त्यांच्याकडून कन्फेशन कसं मिळणार? सगळा प्लॅन वाया जाईल. नाही, नको.
नका नका घेऊन जाऊ त्यांना. नका घेऊन जाऊ त्यांना. तुला घेऊन जायला सांगू? बसायचं. डॉक्टर या या या. सावी, आता काय करायचं आपण? सावी, ते जर खरंच आईंना घेऊन गेले तर मग आपल्या प्लॅनचं काय होणार आहे? नाही नाही, मी असं काही होऊ देणार नाही. सावी, सावी, या डॉक्टर. या डॉक्टर या. हो इकडे इथं इथं पेशंट आहे, त्याला घेऊन जायचंय. कोण आहे? हा? हा? या 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 चला. या 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 या. डॉक्टर तुम्ही तुमचं काय काम आहे? हे इकडे काय करतायत? आई आई शांत हो शांत हो. तुझ्यासाठी झालेत ते डॉक्टर. तुला ते भास होत आहेत ना, माणसं दिसत आहेत. हा, ते काय नाही, थोडं ट्रीटमेंट केली ना होईल ते सगळं. हा डॉक्टर. हे बघा, मला काही झालेलं नाहीये, काही झालेलं नाहीये मला. दामिनी मॅडम, घाबरू नका. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. तुम्हाला फक्त आमच्या सोबत यायचंय. मी कुठेही जाणार नाही, सांगून ठेवत्या. मला कुठेही न्यायचं नाही. मी नाही येणार. तुम्ही निघा इकडनं. दामिनी मॅडम, प्लीज कोऑपरेट विथ अस. चला घ्या. घे ना, ए, चला लवकर. नाही, सोडा मला. नाही, मी कुठे येणार? धैर्य! ए, सोडा मला. सोडा मला. धैर्य! हो. जस्ट सेकंड. सावी, काय झालं बा? खाली चल लवकर तू. अगं पण काय झालं? तुला कोणी काही बोललं का? तुझी आई, आईला काय झालं? त्यांना ते हॉस्पिटल मध्ये घेऊन चाललेत. मला ज्या हॉस्पिटल मध्ये